पहिला चेक केलं जाईल, रनअप या ठिकाणी चेक केला जातो पाहायचा. आता पुन्हा एकदा जय बिराडे गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. उंच पुरे गोलंदाज आणि पहा एक काटक शरीर यष्टी, म्हणजे गोलंदाजाला काय हवं असतं, एक पुरेशी उंची आणि त्याचबरोबर रनअप. बॉल रिलीज ऍक्शन आपण पाहतो. यावेळेचा पहिलाच बॉल, चेंडू हवेत, तिथे दीपवीर चेंडू खाली येत आहेत. ओ हो हो, टेकन. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का, क्षितिज शून्यावरती बाद. ज्यांच्या प्रयत्नातून, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उभी राहते, सदाशिवजी खाटेकरे असतील, योगेशजी खाटेकरे असतील, हे सर्व प्रेमळ मनाची माणसाने त्यांच्यातून उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा. एक चांगली संकल्पना इथून मागच्या कालखंडामध्ये आखली गेली. आणि पहा, योजना फक्त कागदावरती असून चालत नाही, ते अंमलात आणणं फार गरजेचं असतं. आणि पहा, एक सुसज्ज मैदान आणि सुसज्ज स्पर्धा उभी राहिलेली आहे. पुढील वर्षामध्ये घोषणा देखील केली, स्पर्धा प्रत्येक संघासाठी बिना एंट्री फीची या ठिकाणी होणार आहे. यावेळेचा बॉल मिड ऑफ मधून, क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत एक धाव या ठिकाणी येणार आहे. म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख आपण जरूर करू. तिने आमचे मान्यवर, त्यामध्ये सदाशिवजी खाटेकरे असतील, योगेशजी खाटेकरे असतील, सोमनाथजी खाटेकरे असतील, खर तर भरपूर दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आणि पहा, एक चांगला प्लॅटफॉर्म सर्व खेळाडूंसाठी घेऊन आलेले आहेत स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये. तर धावफलकावरती धावसंख्येचा विचार जर आपण केला तर एक धाव ची मात्र धावफलकावरती आहे. असं म्हटलं जातं, पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेटेपेशा आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांकडून पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमाकडून तुकोबांची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. अशा आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे. सर्वांचं मी विशेष कौतुक करेल, अभिनंदन करेल. सातव्या आपण मॅचच्या दिशेनं जिथे डॉट चेंडू, मला वाटतं अवांतर चेंडू येताना पाहायला मिळालेला आहे. धावफलकावरती धावसंख्येचा विचार जर केला तर 2 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जय बिराडेचा हा चेंडू थर्ड मॅन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहे. धाव येणार नाही. परत एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतो. काय गोलंदाजी केली जाते, रिथम ऍक्शन गोलंदाजी पाहत ज्यावेळेस तो धावण्यास सुरुवात करतो, बॉल रिलीज ऍक्शन आपण पाहतो, सुंदर आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप लेंथ बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, आणि यावेळेचा हा चेंडू आपण पाहतो निर्धाव आहे. 2 धावा च्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा जय बिराडे सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा, परत एकदा खांडून काढला, मिड ऑन मध्ये डिपला क्षेत्ररक्षक, तिथे चेंडू कव्हर करेल, एक धाव येणार आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर समसमान ताकदीचे आहेत आणि या दोन्ही संघांची शक्ती आता एकवटलेली आहे. आणि पाहतो आपण ही सलामीची जोडी बाद, सलामीचा एक फलंदाज क्षितिज बाद झाल्यानंतर साई आणि पराग ही जोडी मैदानावरती आहे. पराग स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो काय करामत करेल. मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं शून्यावरती बाद झाला होता, त्या परागला आता इथे डाव सावरणं गरजेचं आहे. तो पराग स्ट्राईकला आपण पाहतो. जय बिराडेचा वेग आपण पाहिलेला आहे, म्हणजे एक नामवंत खेळाडू आमने सामने आहेत. हो हो हो, परागसाठी परत एकदा वेगवान चेंडू आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्ग असतो. बेटल रंगणार आहे, कारण समान ताकदीचे 2 संघ आमने सामने आलेले आहेत. दोन्ही संघ एकमेकांवरती प्रचंड शक्ती एकवटून एकमेकांवरती प्रतिहल्ले करताना पाहायला मिळतात. पहा, गोलंदाजी आपण पाहतो, सुंदररित्या जी मात्र हाताळली जाते. परागकडे प्रत्युत्तर नाही. पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय. अकुट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक दीपवीर चेंडूवरती वेगाने आलेला आहे, धाव येणार नाही. पुन्हा एक डॉट बॉल, परत एक निर्धाव चेंडू. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये चर्चा आपण पाहतो जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघाची होतीये, गोलंदाज जयची होतीये. आणि पहा, पहिल्या षटकामध्ये अवघी 1 विकेट घेत असताना 3 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत.
डीजे तुषार आपले आम्ही सहर्ष स्वागत करू. दुपारच्या सत्राच्या पुढे भरपूर चांगलं मनोरंजन आमच्या सर्व क्रीडा रसिकांचं करतायत. जातो आपण मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, 1 विकेट येताना पाहायला मिळते. एका बाजूनं सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव संघाची धावा संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 3 धावा आहेत, पण पहा काय गोलंदाजी जय बिराडेनं मैदानावरती केलेली आहे. गोलंदाजी थोडंसं परिवर्तन होणार आहे आणि गोलंदाजी मार्गवरती जयगाव देव स्पोर्ट डोंगर नावे संघाच्या वतीनं दीपक शेळके गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो साई कशा प्रकारची कामगिरी करेल. डावखुऱ्या शैलीचा एक नामवंत खेळाडू. आज साईला इथे आपली कामगिरी स्पष्टच करावी लागणार आहे, कारण थांबून काम होणार नाही. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न उंच गेला, डिस्टन्स क्लिअर झालेला नाहीये. हो हो हो, ड्रॉप दी कॅच. साईचा काळ तिथे आला होता, पण वेळ जवळ फिरकली नाही. झेल मैदानावरती निसटलेला. हा झेल पुढे काय करू शकतो हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. एखाद्या नामवंत फलंदाजाचा झेल तुम्ही मैदान यस काय या वेळचा बॉल आपण पाहू शकता, जो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता तिथे बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. झेलाचं रूपांतर काय होणार आहे सातत्यानं आपण पाहत आलेलो आहोत. एखाद्या DRS का यस ऍक्शन वरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. दीपक शेळके इथे काय डिसिजन येतो आता पाहायचंय. तिसऱ्या पंचांचा यायचं तिसरे पंच. आता प्रत्येकाचा हृदयाचा ठोका चुकणार आहे, कारण इथे ऍक्शन वरती ज्यावेळेस प्रश्न उभा राहतो प्रत्येक क्रीडा रसिकाच्या हृदयाचा ठोका चुकतो. तिसऱ्या पंचांकडे आता गोलंदाजाची ऍक्शन इथे चेक केला येईल. चेंडू फेकलाय की लिगल आहे हे इथे पाहिलं जाईल. या तिसरे पंच झाला. तिसरे पंच झाला. तिसरे पंच नाही का ऑन फील्ड डिसिजन. ऑन फील्डचा एखादा पंच झाला. ऑन फील्डचा एक पंच झाला. ऑन फील्ड अंपायर आला असते तरी हरकत नाही. कारण गोलंदाजाच्या ऍक्शन वरती आता प्रश्नचिन्ह आहे आणि ते चेंडू जर फेकला असेल तर गोलंदाजाचं भवितव्य या संपूर्ण स्पर्धेसाठी धोक्यात येणार आहे. त्यामुळे हा डिसिजन मला वाटतं एक वेळ कॅचचा डिसिजन असो, कॉट बिहाइंडचा असो, रनआउटचा असो, इथे थोडीशी मिस्टेक चालू शकते, पण थ्रो गोलंदाजीच्या डिसिजन वरती मिस्टेक चालत नाही. त्यामुळे तिसरे पंच हे इथे कंपल्सरी आहेत. फिअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. संघाची धावत संख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती आपण पाहतो 5 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. या वेळेचा बॉल पुल करायचा आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. ओ हो हो, बॉल खाली येत आहेत. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलेला आहे. बिग विकेट गॉन. साई बॅक टू दी पवेलियन. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवघ्या 5 धावा. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाजच्या माध्यमातून दीपक शेळके गोलंदाजीसाठी सज्ज आहे. विकेट आली आहे दीपकला. नवीन फलंदाज उल्हास मैदानावरती दाखल होईल. काय घडणार आहे पुढे. सानवी 11 साई स्पोर्ट सरळगाव आणि त्यांना फाईट करते डोंगर नावी. या दोन संघांदरम्यान मॅच. या वेळेचा बॉल शॉर्ट पिच होता. गुड लेंथ वरून उचली घेत होता. खेळायचा होता हा चेंडू. बॅटच्या राडारमध्ये आला नाही. गोलंदाजांनी दुपारच्या सत्राच्या पुढे काय गोलंदाजी केली आहे. सकाळचं सत्र जर आपण पाहिलं
स्वर्गीय विराज स्मृती चषकाचं फलंदाजांनी गाजवलं होतं. 80 प्लस धावा इथे कुठल्या होत्या, पण आता गोलंदाजांचा दबदबा वाढलेला आहे. सुंदर गोलंदाजी. याच्या संपूर्ण ग्राउंडची धावपट्टी जर आपण पाहिली फलंदाजांसाठी अगदी नंदनवन आहे, पण गोलंदाज योग्य लाईनवरती गोलंदाजी करत असतील तर यशस्वी होऊ शकतात. यावेळेस पुन्हा एक चेंडू इथे डॉट. दीपक शेलके जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करतो. चेंडू बरोबर आता आगीचे निखारे तो मैदानावरती टाकत आहे आणि पहा परत एक चेंडू इथे निर्धाव येताना पाहायला मिळाला. प्रत्युत्तर द्यावं लागेल. शांत बसून का बॉलर नाही उल्हासला. स्ट्राईकच्या दिशेने उल्हास आहे. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्क कसा असावा अगदी बुंध्यात मारलेला हा चेंडू आपण पाहतो, जो मात्र डॉट आलेला आहे. षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ आटोपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड या षटकामध्ये अवघ्या 2 धावा, 1 विकेट येताना पाहायला मिळते 5 या धाव संख्येवरती. की 15 आणि 5व्या क्रमांकासाठी 15 शेजारीच आपण पाहतो श्यामशेठ झुंजारराव क्रीडांगण, विसावा रिसॉर्ट, सरळगाव, किनवली रोड. आयोजक साई स्पोर्ट सरळगाव. जो संघ सध्या बॅटिंग करतो या संघाचं एक जबरदस्त आयोजन येत्या 4 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत रात्रीचा रंगणारा हा क्रिकेटचा थरार आपण पाहणार आहोत. तर क्रीडा रसिकांना विनंती आहे, याही स्पर्धेला एक उत्स्फूर्त प्रतिसाद द्या, कारण आपण पाहतो एक नामवंत स्पर्धा पुन्हा एकदा सरळगाव या ठिकाणी उभी राहते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल बिगिट करायचा, उंच गेला तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. 1 2 3 क्षेत्ररक्षक बॉल वरती आलेले आहेत. ड्रॉप दी कॅच. झेल मैदानावरती निसटला. कॅचेस विन द मॅचेस असं आपण पाहतो, म्हणतो सातत्यानं. तिथे रनआउट साठी 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि 3ऱ्या पंचांकडे परत एकदा आपण येणार आहोत. तर एक धाव आलेली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू होता आणि तिथेच माघारी फिरला होता फलंदाज. नॉन स्ट्राईक एंड कडून पराग पाहायचं. आता पराग वरती हे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. उल्हास आणि पराग ही जोडी मैदानावरती आहे. काय घडलंय पाहणार होता 3ऱ्या पंचाचा डिसिजन काय येतो. एक नामवंत स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. उद्या अंतिम दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा. उद्या ही स्पर्धा आपल्या सर्वांचे निरोप घेणार आहे. या वर्षामध्ये स्वर्गीय विराज स्मृती चषक म्हणजे उद्या फायनलचा दिवस आहे आणि 3ऱ्या पंचांकडे आपण आलेलो आहोत. नॉट आउट. एकच धाव या ठिकाणी येते. धनाजी गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. 3ऱ्या षटकामध्ये त्यांनी चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. पहा एक धाव या ठिकाणी आली. संघाची धाव संख्या 1 ने पुढे गेली. स्कोर कार्ड वरती 6. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल पुल करायचा आहे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पुढील चेंडूवरती उल्हासला आवर घातलेला आहे. बिग विकेट. उल्हास बाद.
मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे. उल्हास या ठिकाणी माघारी परततील, नाराज असतील, जास्त काही करता आलेलं नाहीये. संघासाठी लढायचं होतं. आज प्रत्येक जण शर्तीचे प्रयत्न मैदानावरती करतो, पण प्रत्येकाच्या प्रयत्नाला प्रत्येक वेळेस यश येईल असा हा क्रिकेटचा खेळ नाही. कधी कधी निराशा देखील वाटायला येते. आणि पहा तिथे उल्हासच्या बाबतीत हेच आपण पाहिलं. त्याने काही चेंडू हेरले, पण तिथे त्याला काही साधता आलेलं नाहीये, तो बाद झालेला आहे. गोलंदाज तयार. पुलॉप लेनचा बॉल होता, निसटला आणि सरळ आपण पाहतो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. 22चा चौकार. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. येतो 4. तर सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव संघाला धावफलकावरती पुढे डबल डिजिट मध्ये धावफलक आहेत 10. कोलवर टप्प्याचा बॉल बेगिट करण्याचा प्रयत्न विशाल आहे तिथे स्ट्राईकच्या दिशेनं. याचबरोबर हा चेंडू या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू आलेला आहे. तर आता 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धनाजीची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतो. स्वर्गीय विराज स्मृती चषक ही स्पर्धा उभी करत असताना पहा अतोनात कष्ट आमच्या ऑर्गनायझर कमिटीने घेतलेले आहेत. आणि खरं तर त्यांच्या कष्टांचा आज चीज झालं मी म्हणेन, कारण ही स्पर्धा सुखरूप निर्विघ्न पार पडलेली आहे. यावेळेचा बॉल परत एकदा उसळी घेणारा चेंडू. ओरपिच होता, जाग्यावरती उसळी घेताना पाहायला मिळाला. आणि धनाजीचा हा चेंडू तिथे डॉट आहे. जयगाव देव स्पोर्ट डोंगर नावे आणि त्यांना फाईट करते. सानवी 11 साई स्पोर्ट सरळगाव या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंडचा हा अंतिम सामना. यानंतर क्वार्टर फायनल आपण पाहणार आहोत. पण क्वार्टर फायनल मध्ये कोण, त्या अगोदर हा प्रश्न उभा आहे. हो, परत एक चेंडू इथे डॉट. विशाल फक्त बॅटने चेंडूला हवा घालतो. गोलंदाज निर्धाव चेंडू टाकतो. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये परत एकदा गोलंदाजचं वर्चस्व राहिलं. 1 विकेट घेत या षटकामध्ये 5च धावा खर्च केल्या. स्कोर कार्ड वरती 10. आणि पाहतोय आपण 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाकडे आपण येणार आहोत. एक षटक परिस्थिती बदलू शकतं. अन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ असं म्हटलं जातं. पाहायचं या षटकामध्ये काय घडेल. म्हणजे एक षटक तुमची परिस्थिती बदलू शकतं. इथून या षटकामध्ये किती धावा येणार. 21 धावा आल्या तर एक लढण्यासाठी पुरेशी टोटल उभी होईल. पण पाहायचं आता सुरुवातीच्या 18 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा 3 विकेट त्या ठिकाणी गमावलेल्या आहेत. सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव संघानं. दुसऱ्या बाजूनं जयगाव देव डोंगर नावे संघाचा दबदबा राहिलेला आहे. पण हे वर्चस्व झुगारावं लागेल. या वेळेचा बॉल परत एकदा प्रशांत आला आणि प्रशांतनं तीच परिस्थिती पुन्हा एकदा ओढून आणलेली आहे. मागच्या गोलंदाजांच्या पावल्यावरती त्याने पाऊल ठेवलेलं आहे. हा चेंडू या ठिकाणी डॉट येतो. पुन्हा एक निर्धाव चेंडू आहे. पाक कसरतीचे प्रयत्न मैदानावरती चालू आहेत. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पराग. जास्त काळ त्यानं व्यतीत केलेला आहे मैदानावरती. यावेळेचा बॉल परत एकदा खेळायचा आहे तिथे. पुन्हा एकदा ती चूक आणि तिथे आपण पाहतो परत एक चेंडू डॉट. असं म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. इथे पायाचा कुठलाही वापर केला नाही. जाग्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचा फायदा गोलंदाज निश्चित रूपाने घेताना पाहायला मिळतो प्रशांत. समोर पराग. यावेळेस स्टेप आउट झाला, जागा बनवली. यावेळेस पायाचा वापर, करारा प्रहार सरळ स्क्वेअर लेग मध्ये फेकून दिला या चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो उचली घेणारा उंच उडाला. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. स्वतः गोलंदाज चेंडू कव्हर करतील. यस इज गॉन. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज पराग इथे बाद.
तर निसटला तिथे आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय 4. पुन्हा आलेला हा चौकार आपण मैदानामध्ये पाहिलेला आहे. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव त्यांना फाईट करते. जय गावदेव डोंगर नावी या दोन संघांदरम्यान मॅच मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा पुल करायचा हा चेंडू. तिथे दीपीर बिराडे चेंडू खाली येत आहेत. धक्का क्रमांक इथे लागलेला आहे. तो पाचवा फलंदाज गमावलेला आहे आणि पहिली इनिंग या ठिकाणी संपली जाते. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव संघानं 5 गडी गमवत 20 धावा धावपलकावरती लावलेल्या आहेत आणि लक्ष 4 षटकांमध्ये जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघासमोर 21 धावेंचा आहे. लाईनअप चला मैदानावरती. लाईनअपची शिस्त कोणी भंग करू नका विनंती आहे. 4 षटका आणि 21 धावेंची आवश्यकता. पुढे काय घडणार आहे या मॅच मध्ये आपण मायक्रोफोन थोडासा बदल करणार आहोत. याचं दीपवीर बिराडे या मायक्रोफोनवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. भरपूर चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपण ऐकत आहोत. स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये 21 धावा किती सेफ टार्गेट आहे की दुसऱ्या बाजूनं इथे ते थांबवल्या जातात. आपण अनेकदा पाहिलेले आहेत कमी धावा संख्येचे सामने नेहमी धोकादायक होताना पाहायला मिळतात. हा सामना काय घडेल, या सामन्यामध्ये काय घडेल, कुठला संघ जिंकेल, कोण क्वालिफायर हे आपल्याला पाहायचं आहे. तर तिथे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे. तर दुसऱ्या बाजूला आपण मैदानावरती पाहणार आहोत सानवी 11 साई स्पोर्ट सरळगाव या दोन संघांदरम्यान लढत मैदानावरती लागली जाते. एक डाव पाहिलेला आहे, 20 झालेले आहेत, 21 बनवायचे आहेत. तर यायचंय मायक्रोफोनमध्ये छोटासा बदल दीपवीर बिराडे. वेलकम सर्वांचं पुनश्च एकदा सरसे स्वागत. अनेक अनेक धन्यवाद विजय केदार सर. दुसरा डाव सुरू होतोय.
21 धाब्याचं छोटेखानी टार्गेट आहे. मात्र क्षितिज कंटेला पहिल्या षटकात दमखम दाखवावा लागेल. आघाडीसाठी शिवा खुणे आणि त्याची सोबत देतोय अर्धशतकवीर प्रशांत शेळके. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिला बॉल स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पाठवल्या परिस्थितीत पण त्याच्या आवाक्याबाहेर अखेर बॉल सीमारेषेच्या नजदीक अडवण्यात मात्र क्षेत्ररक्षक यशस्वी झालेला आहे. गॅप भेदली होती पण बॉलमध्ये तितका वेग नव्हता, त्याच कारणास्तव सीमारेषा बॉलनं भेदली नाही. मात्र 2 धावा आणि या 2 धावेसोबत जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे क्रिकेट संघाचा डाव सुरू होतोय. 21चा पाठलाग सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच. बॉलर पुन्हा एकदा तयार क्षितिज कंटे. या बॉलला समोर ड्राईव्ह केलाय. हाफ वॉली चांगला ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. साई गुडे चांगलं बॅकअप. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेसहित सध्या एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावर. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत बॅटर प्रशांत शेळकेला. या बॉलला टॉपेज बॉल अबेत झेलची संधी आणि तिचा स्वीकार. शॉट थर्डमॅनला झेल संपादित होतोय. प्रशांत शेळके बॅक टू द पवेलियन. शून्याचा चष्मा घालून प्रशांत डगआउटच्या दिशेने माघारी परततोय. 3ला पहिला धक्का जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे क्रिकेट संघाला. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. बॅटिंगसाठी नवीन बॅटर तानाजी खुने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये ओपनिंग पेअरमध्ये थोडा बदलाव केला. प्रयोग करण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयोग जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे टीमचा फसलेला आहे. प्रशांत बाद होत आहेत. क्षितिजला मिळत आहे पहिलं सुयश आणि त्यासोबत फिल्डिंग करत असताना सानवी 11 साई स्पोर्ट सरलगावला मिळतीये पहिली सफलता. नवीन बॅटर तानाजी खुने आता बॅटिंग करता दाखल होतोय. नवीन बॅटर तानाजी खुने सध्या स्ट्रायकर एंडला. बॉलर तयार बॉलिंग मार्कवर क्षितिज कंटे. यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. लॉंग ऑफचा फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. पहिल्याच बॉलवर कॉन्फिडन्स स्टार्ट तानाजी खुनेच्या बॅटमधून. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. 4 धावा चौकार. सध्या 7 धावा धाव. आता वेगवान बॉल गुडलेंथवर टप्पा पडल्याबरोबर अधिकच्या वेगानं सरळ एसटी रक्षक उल्हास मोपेच्या हातात जाऊन विसावला. वेग अधिकचा आहे गोलंदाज क्षितिज कंडेकडे आणि त्यातल्या त्यात कॉन्क्रीट खेळपट्टी. फलंदाजासाठी आव्हान असतं, चॅलेंज असतं. चौकारानंतर डॉट बॉल छोटे करणे होते. कमबॅक धावा सध्या स्थिर 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावर. स्टील 1 टू गो. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या बाजूने काढलाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान. इनफील्डचा फिल्डर पाठवण्या परिस्थितीत पोहोचलाय आणि अखेर चांगले प्रयत्न. गुड एफर्ट. 3ऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि आता 3री धाव देखील मिळताना दिसेल. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. क्षेत्ररक्षक सूरज कडून जबरदस्त बॅकअप आलेलं आहे. 3 धावा एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता टीमची धावसंख्या 10. एका गड्याच्या मोबदल्यात आता विजयाचं समीकरण 18 चेंडू 3 षटकं आणि अजूनही आवश्यकता ती 11 धावेची. पहिल्या सत्रात गोलंदाजी जबरदस्त राहिली. फर्स्ट ओव्हर मध्ये जय बिरांडेनं इम्प्रेस केलं. सेकंड ओव्हर मध्ये दीपू शेळकेनं चांगली कामगिरी केली. धनाजी शेळकेनं 3ऱ्या षटकात इम्पॅक्ट टाकला. प्रशांतनं देखील 4थ्या षटकात चांगली कामगिरी केली. सानवी 11 साई स्पोर्ट सरळगाव सारख्या बलाढ्य बॅटिंग ऑर्डर असलेल्या टीमला अवघ्या 20 धाब्यावरती रोखण्यात जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे संघ यशस्वी ठरलेला आहे आणि सध्या विजयाचं समीकरण या सामन्यात 18 चेंडू 21 धावा. चेतन लाटे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. येणाऱ्या 4 मार्च ते 8 मार्च या कालावधीत साई स्पोर्ट सरळगाव आयोजित साई स्पोर्ट नाईट धमाका चषकाचं बहारदार आयोजन आहे. MJCच्या 30 टीम्स, आदिवासी विभागातून 10 टीम्स,
दसईपोल 10 टीम्स एकूण 50 संघ त्या स्पर्धेत सम्मिलित आहेत. याला आणि पाहिला ती स्पर्धा देखील विसरू नका. पहिला बॉल बॅटची कडा, थर्ड मॅनला फिल्डर आले, चांगलं बॅकअप, गुड अटेम्प्ट, मात्र एक धाव त्या ठिकाणी रोखता आली नाही. समर्पण दिलेल्या क्षेत्ररक्षकांना मात्र धाव रोखण्याचा प्रयत्न तो अपयशी ठरलेला आहे. सिंगल धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती 11 ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावर. आता विजयासाठी आवश्यकता ती 10 धावेची. 17 चेंडू 10 धावा. यावेळेला लाईन पाहावी लागेल. सिटीज लाईन खराब आहे. पंत सांगतात सागर कापडी सर वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप लेंथ अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळायचं होतं. जो बाउन्स अपेक्षित होता शिवा खुनेला तो बाउन्स मात्र मिळाला नाही. जिथे सुईनं काम होतं त्या ठिकाणी तलवारीची गरज काय, मात्र आलाय तो डॉट बॉल. धावा सध्या स्थिर. स्कोर आपण बघत आहोत सध्या 12. 12 ऑन बोर्ड. बॉलर तयार चेतन. शॉर्ट बॉल यावेळेला पूल काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर उपस्थित झाले. सूरज यांचा चांगलं बॅकअप. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 13 ऑन बोर्ड. 13 धावा याच बरोबर धावफलकावरती. विजयासाठी आता 8 धावेची आवश्यकता. डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट फॅक्टर या मॅच मध्ये मॅटर करेल. साई स्पोर्ट्स सरळगाव क्रिकेट संघाकरता. यावेळेला अर्ध्या विकेटवर टाकलाय. हुक केला बॉल. स्कोअर लेगला फिल्डर कॅच ड्रॉप. स्वतःला स्ट्रेच केलं होतं क्षेत्ररक्षकानं, मात्र जयेशला झेल संपादित करता आला नाही. या कॅचेस पकडाव्या लागतील. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे कमी आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अशी ढसाल कामगिरी झाली तर गोलंदाज करेल तर काय करेल हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. 2 धावा आणि या 2 धावेसहित धावा एकूण धावफलकावर अंकित होतात त्या 15. 15 ऑन बोर्ड. यावेळेला क्लीन बोल्ड बँक ऑन टार्गेट. यस्त्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. तानाजी कुणे माघारी परततोय. दुसरा धक्का लागलाय जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे क्रिकेट संघाला. जय बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 15 धावा. 6 धावेची अजूनही आवश्यकता. एक मोठा स्ट्रोक सामना संपेल, पण पाहायचं आता विजयासाठी किती प्रतीक्षा करावी लागेल, किती झुंज द्यावी लागेल जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर ढावे क्रिकेट संघाला. स्टील 1 टू गो. 13 चेंडू 6 धावा हे समीकरण. 15 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. नवीन बॅटर जय बिराडे ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल ड्राइव्ह केला. डीप मध्ये कव्हरला फिल्डर उपस्थित. एकच धाव मिसफिल्ड. आता विशाल जाधवच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला मोजावाच लागेल. 4 धावा चौकार. शिवप्रेमी शिरगाव संघ कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपण लगेचच एकत्रित या. जसं ऑनगोईंग सामना संपवतोय लगेचच आपण टॉस करतोय. शिवप्रेमी शिरगाव कॅप्टन रेडी राहा, तयारीत राहा. मेजर सचिन चोरगे सर अँड ऑल टीम. चला या हलो आपण डगआउटच्या दिशेनं. 12 चेंडू 2 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी अर्जुनला आता इन्व्हाइट केलेलं आहे. खरं तर नौखा गोलंदाज आहे, पण पाहायचं आता गोलंदाजीत किती कस तो या निर्णायक सामन्यात आता पणाला लावेल. जबल संघर्षासाठी तर आता काहीच शिल्लक राहिलं नाही, पण जे काही आहे आणि जे काही वाचवायचं आहे त्यासाठी मात्र आता गोलंदाजाचा बचात्मक पवित्रा कितपत कार्यरत आहे हे पाहायचंय. 12 चेंडू 2 धावा. शिवा खुने स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत जयला. 12 चेंडू 2.
फुल टॉस पायावर आदळतोय, स्वीपचा प्रयत्न होता, संपर्कात आला नाही बॉल. डॉट बॉल. विजय अजूनही प्रतीक्षेत. 11 चेंडू, आता आवश्यकता ती 2 धाव्याची. 11 चेंडू 2 धावा हे समीकरण. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्कोर लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला चटका देत बॉल निघालाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. अखेर शिवा कुनेनं त्याच्या स्टाईलनं सामना संपवलाय. मॅच इज फिनिश. सामना संपला आणि सामना जिंकत आता जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावेनं बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज केलंय. मनपूर्वक अभिनंदन जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे. आणि पुढील अपकमिंग टुर्नामेंटसाठी साई स्पोर्ट्स सरलगावला आपण देऊयात ऑल द बेस्ट. दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरचं मैदान तुम्हाला सोडायचं. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण आता यानंतर देतोय. खरं तर गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी झाली. दीपूला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड, ज्यांना 2 धावा देत 1 विकेट कॅरी केली, ज्याचं जबरदस्त योगदान पहिल्या डावात राहिलं तो दीपू ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.